आयुष्यात इतक्या घटना इतक्या पटापटा एक सोबत होत असतात, दडपल्यासारखं होतं. हे पण घडतंय, ते पण घडतंय, म्हणजे पर्सनल लाईफमध्ये पण काहीतरी होतंय, प्रोफेशनल लाईफमध्ये पण काहीतरी घडतंय किंवा खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळेला होतायत. अशा वेळेला दडपून जायला होतं. ओव्हरवेल्म हा जो भाग आहे, दडपल्यासारखं होतं. काय करावं या दडपण आल्यानंतर? कामं तर करायची आहेत, पण एकदम सगळी कामं आलेली आहेत आणि सगळेच करायचे आहेत. असं जर होत असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्रेशी सोबत. जेव्हा आपल्याला दडपल्यासारखं होतं त्यावेळेला काय होतं बघा, की खूप साऱ्या भावना, विचार एकदम जसं आपण म्हणू की खूप एकदम फ्लड येतो, एकदम असं सगळीकडनं जोरात गोष्टी येतात आणि आपल्याला समजतच नाही आपण काय करावं. पाणी पण येतंय, वारा पण येतोय, सगळं जोऱ्याने येतंय आणि सगळीकडनं येतंय आणि आपण मध्ये आहोत. असं जेव्हा सिच्युएशन असते, अशी जेव्हा दडपल्यासारखी सिच्युएशन असते, त्यावेळेला काय करायला पाहिजे? खूप जास्त त्रास होत असतो, अस्वस्थ वाटत असतं. अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपण जे करत नाही ते करायचंय, पॉज घ्या. पॉज घ्या, कारण काय होतं आहे हे आधी समजावं तर लागेल आपल्याला. मग ते जे दडपण आलेलं आहे त्यातनं आपण बाहेर येऊ. त्यामुळे असं जर का खूप एकदम सगळीकडनं अनेक गोष्टी आल्यात आणि दडपून जायला होत असेल, ओव्हरवेल्म्ड फिलिंग येत असेल, अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा पॉज घ्या. थांबा. किती वेळ थांबायचंय? श्वास शांत घेता येईल तोपर्यंत थांबायचंय. तेवढा वेळ आपण स्वतःला द्यायचा आहे. एकदम सगळं जे आपल्या शरीरामध्ये वाढलेलं आहे, आपलं चयापचय वाढलंय, आपलं ब्रीदिंग वाढलंय, हार्ट रेट वाढलेलं आहे, ते थोडंसं स्लो, ते नॉर्मलला येईल इथपर्यंत पॉज आपल्याला घ्यायचा आहे. मग काय करायचं आहे? मग एक कागद पेन घ्यायचा आहे आणि कशा कशाचं दडपण येत आहे ते लिहून काढायचं आहे. कारण दडपण सगळीकडनंच येते, प्रेशर वाटतंय आपल्याला, अशा वेळेला ते लिहून काढायचंय. आणि मग हे जे लिहून काढलेलं आहे त्यामध्ये आपल्याला असं लक्षात की एक किंवा दोन घटना, गोष्टी अशा असतात की त्या ओव्हरलोडेड असतात. त्यांच्यामुळे सगळ्यात जास्त आपल्याला दडपल्यासारखं होत आहे. माझ्या घरी पाहुणे येणार आहेत, मला नीट स्वयंपाक पण करायचा आहे, घर पण आवरायचं आहे, त्याच्यानंतर त्यांना देण्यासाठी काही वस्तू पण आणायच्या आहेत. एकदम सगळं ते एकदम दडपल्यासारखं होत आहे. लिहून काढा काय काय आहे ते. आणि त्यातलं सगळ्यात जास्त दडपणारं कोणतं आहे? तर घरी आल्यानंतर स्वयंपाक चांगला होणं आणि घर स्वच्छ असणं, या दोन गोष्टीचं सगळ्यात जास्त मला प्रेशर आहे. सेम केस आपल्या ऑफिसमध्ये पण असू शकतं. आपल्याला काम दिलंय, आपल्याला प्रेझेंटेशन आहे किंवा आपल्याला एखादं वर्क दिलेलं आहे, ते वर्क मला पूर्ण करायचं आहे. त्यासोबतच मला फोन पण अटेंड करायचे आहेत, माझ्या समोर कोणीतरी गेस्ट आलेले आहेत, क्लायंट आलेले आहेत, मला त्यांना पण बोलायचं आहे. एकाच वेळेला खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. अशा वेळेला थांबूया, लिहून काढूया की यातलं सगळ्यात जास्त ताण देणारी गोष्ट कोणती आहे, ज्याच्याने मला खूप जास्त प्रेशर येत आहे. ते आधी हातात घ्या. ते हातात घेतल्यानंतर दुसरं मला करायचं, त्याचे छोटे छोटे भाग करता येईल का? एकदम मला नीट नाही करता येणार आहे, एकदम सगळं नाही जमणार आहे. आज थोडंसंच करूया त्यातलं. त्यातलं काय जमणार आहे मला? स्वयंपाक मला करायचा आहे, सगळं सागर संगीत स्वयंपाक करायचा आहे. त्यातलं मला काय काय जमणार आहे? काही काही मी बाहेरून आणू शकते का? काही विकत आणू शकते का? कोणाची त्याच्यामध्ये मी मदत घेऊ शकते का? जेव्हा मी त्याचे छोटे भाग करेल तेव्हा मला हे लक्षात येणार आहे. मी काम करते, मला प्रेझेंटेशन कंप्लीट करायचं आहे, त्याचसोबत मला रजिस्टरमध्ये नीट लिहायचं आहे, क्लायंटला पण बोलायचं आहे. सगळ्यात आत्ता महत्वाचं काय आहे त्यावरती मी आता फोकस करेन. क्लायंटला मी सांगू शकते मी थोडे 5 मिनिटात बोलते तुम्हाला, मी एवढं कंप्लीट करते आहे. कंप्लीट करताना काय मला लिहायचं आहे, त्याचे मला भाग करता येतील का? त्यातलं मी काही करून काही माझ्या सबऑर्डिनेटची मदत घेऊ शकते का? काही AI ची मदत मी घेऊ शकते आहे का? हे मला केव्हा जमणार आहे? ज्या वेळेला मी यादी करेन, मी समजून घेईल की काय आहे, कशाचं प्रेशर मला येतंय पहिले, आणि मग मी त्याचे छोटे छोटे भाग करेन. ते भाग केल्यानंतर तिसरं, जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगत होते, की मला ते आउटसोर्स करता येणार आहे का? सगळं मीच करायचं असं नाही. हे जे दुसरं मला करायचं ते आउटसोर्सिंग मला करता येईल का? कोणाची मदत मला तिथं घेता येईल का? कोणाकडनं ते मला आणता येईल का? कोणावरतीच काही जबाबदारी मला सोपवता येईल का? आउटसोर्स करा. आपला ताण थोडासा कमी होणार आहे. दडपण जे आलेलं आहे, प्रेशर जे आलेलं आहे ते कमी होणार आहे. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा पण दडपण येत आहे याचा अर्थ आपलं ते फेल्युअर नाहीये. आपण कृती करत आहोत, आपण प्रयत्न करत आहोत. त्यामुळे हे जे आलेलं दडपण आहे याच्याकडे मी काय म्हणून बघते आहे, माझा ऍटिट्यूड काय आहे याकडे बघण्याचा. दडपून जाण्याने जर का मी बापरे आता मला काहीच जमत नाही आणि मी हातपाय गाळून बसत असेल, तर माझा जो ऍटिट्यूड आहे की मला हे जमणार नाही, माझं जे अझम्पशन आहे की माझ्याच्याने हे होणार नाही, असं जर होत असेल तर आपण जे दडपण आलेलं आहे ते आपण फेस नाही करत आहे.
त्याला आपण सामोरं जात नाहीये. आणि मला जर सामोरं जायचं असेल तर मला हे अझम्पशन, माझं जे ॲटिट्यूड आहे त्याच्यामध्ये मला बदल करावा लागणार आहे. सुरुवातीला याची फक्त जाणीव होईल. ॲटिट्यूड एका दिवसात एका क्षणात बदलत नाही, त्याला हळूहळू वेळ लागणार आहे. त्यामुळे आपण आत्तापासून प्रॅक्टिस करू शकतो का, की जेव्हा जेव्हा थोडं पण दडपल्यासारखं वाटतं त्यावेळेस दडपण आलं तरी मला हे पूर्ण करायचं आहे, ह्याला मी हातपाय गाळून बसणार नाही, मी प्रयत्न करते आहे हे मला स्वतःला सांगायचं आहे. चला तर मग अशा कोणत्या कोणत्या गोष्टीचं दडपण येत आहे तुम्हाला ते बघा आणि त्याला हे सगळं मी जे जे सांगते ते अप्लाय करून बघा. त्याचा फायदा होतोय की नाही तेही मला नक्की सांगा. आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.